मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू करण्यासाठी मान्यता दिली, त्यावर काय सांगाल आपण? प्रथमतः माननीय मुख्य न्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांचे आणि महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री यांनी या विषयावर दिलेला पाठिंबा त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन. या लढ्याचा मूळ गेले 30 वर्ष मी जवळनं बघितलेलं आहे, कारण मी शेवटी 2 वर्ष का होईना 3 वर्ष का होईना कायदा पुण्याच्या बारमध्ये शिकवलेला आहे. नंतर कायदाचा प्रोफेसर म्हणून अगदी फलटणमध्ये काही काळ मी काम केलेलं आहे. त्याहीपेक्षा जेव्हा मुंबई हायकोर्टात कोल्हापूरसारखा माणूस, सातारकडचा माणूस जेव्हा तिथे येतो आणि थांबण्यापासून वकिलांच्या फीपर्यंत त्याचे होणारे हाल अपेष्टा, खाण्यापाण्याचे हाल अपेष्टा त्या सगळ्या डोळ्यांनी मी बघितल्या आहेत. आणि मी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा भारतीय कायद्याचा इतिहास हा विषय माझ्याकडे होता. त्यामुळे सर्किट बेंचची कल्पना खरी ब्रिटिशांच्या टायमापासून आहे. थोडक्यात हे न्याय अधिकाराचं विकेंद्रीकरण आहे. जसं औरंगाबाद झालं तसं कोल्हापूर झालेलं आहे. आणि यात वकिलांचा जरी फायदा झाला त्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेला हायकोर्टापर्यंत पोहोचणं आता सोपं होणार आहे. त्याबद्दल परत एकदा माननीय सरन्यायाधीश सुप्रीम कोर्ट, माननीय सरन्यायाधीश मुंबई गोवा हायकोर्ट, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे आणि सर्व मुंबई बेंचचे मोठ्या मनाने याला परवानगी दिलेले सर्व वकील मंडळी, कारण एक होणार आहे की या सगळ्या विकेंद्रीकरणात मुंबईचं काम कमी होणारी ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना त्यांचं काम मिळेल, पण बाकीचं जे महाराष्ट्रातल्या नजला राहणार आहे तेव्हा एक चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडते. त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि संबंध या हायकोर्टाला, कोल्हापूर हायकोर्टाला माझ्या शुभेच्छा.